जिलबी हा मराठी सिनेमा मला कसा वाटला त्याबद्दल पटापट चर्चा करूया. कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे आणि इतरही बरेच कलाकार आहेत. पण मुख्यतः हा सिनेमा 3 कलाकारांच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतो. स्वप्नील जोशी, प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे. आता एक-एक करून जर का बोलायचं झालं तर प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे यांनी खरंच खूप सुंदर काम केलंय. सिनेमाच्या सुरुवातीच्या 10च मिनिटात तुम्हाला खूप मोठं सरप्राईज सिनेमा देतो, की ते तुम्ही ॲक्चुअली इमॅजिन पण केलेलं नसतं. अ, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर का स्वप्नील जोशीबद्दल बोलायचं झालं तर स्वप्नील जोशीचा हा अवतार मला खरंच आवडला. दोघे सेम टू सेम बोलतात रे. हो साहेब. वाक्यपाठ केल्यासारखे. ए करमरकर. ए कारण नेहमी फक्त चॉकलेट बॉय आणि रोमॅन्टिक हिरोच्या चौकटीत न अडकता स्वप्नील जोशी फायनली काहीतरी वेगळी भूमिका घेऊन आपल्यासमोर येतो आणि आपल्याला इम्प्रेस करतो. मी जसं आधी म्हटलं होतं, मला समांतरसारख्या सीरियस भूमिकांमध्ये स्वप्नील जोशी जरा जास्त आवडतो. त्याच्याचमुळे या सिनेमात सुद्धा त्याने कमालीचं काम केलेलं आहे. परत एकदा त्यांनी प्रूव्ह केलंय, की होय, वेगवेगळ्या जॉनरातल्या फिल्म्स करण्यासाठी तो वेगवेगळी आव्हानं घेण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. कमाल. आता मेकर्सला, मराठी सिनेमातल्या सगळ्या इतर डिरेक्टर्सला मला हे सांगायचं आहे, की त्याला थोड्याशा वेगवेगळ्या भूमिका ऑफर करा. म्हणजे तो अशा पद्धतीचे आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस घेऊन सगळ्या प्रेक्षकांसमोर येईल. आता दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलेलं आहे आणि नक्कीच काही ठिकाणी खरंच ते तुम्हाला ॲज अ दिग्दर्शक म्हणून खूप इम्प्रेस करतात. जर का डायलॉग्स किंवा स्टोरी म्हणजे कथा, पटकथा, संवाद याच्याबद्दल बोलायचं झालं तर मच्छिंद्र बुगडे यांनी हे काम केलंय आणि उत्तम काम केलंय. कारण काही डायलॉग्स हे जेन्युइनली खूप चांगले होते. तोपर्यंत त्यांच्या चारित्र्यावर लागलेले डाग पुसत नाही. मला शांत झोप लागणार नाही आणि मला शांत झोप पाहिजे. आणि एकदम अशा पंच लाईन्स होत्या ज्या डेफिनेटली लँड होतात अगदी योग्य ठिकाणी, योग्य वेळेला. अतिशय समर्पक असे ते डायलॉग्स आपल्याला काही नक्कीच वाटतात संपूर्ण सिनेमामध्ये. पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल आता पटापट आपण बोलूया. सगळ्यात पहिली गोष्ट तर या सिनेमाचा स्क्रीन प्ले. मला तो आवडलाय कारण ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले रचलेला आहे तो टाईट आहे आणि तुम्हाला अजिबात काहीच मिस आउट करायचं नसतं. ही गोष्ट नक्कीच आहे, की काही ठिकाणी स्टोरी खूप प्रेडिक्टेबल होते. कारण अशा प्रकारचे सिनेमे तुम्ही काही इथून मागे कधीच बघितले नाही का? डेफिनेटली बघितलेत. 100 नाही, हजारो सिनेमे याच स्क्रीन प्लेच्या अवतीभोवती आपण पाहिलेले आहेत किंवा क्राईम पेट्रोलचे इतके सगळे एपिसोड्स आपण पाहिलेले असतात. त्याच्यामुळे नक्कीच काही ठिकाणी ती खूप प्रेडिक्टेबल बनते, पण काही ठिकाणी खरंच तुम्हाला ते सस्पेन्स आणि काही ट्विस्ट अँड टर्न्स इतके सगळे आहेत, की तिथे तुम्हाला नक्कीच सिनेमा इम्प्रेस करतो. एक महत्त्वाची गोष्ट अजून मला या सिनेमाची खूप आवडली ती म्हणजे क्लायमॅक्स. सिनेमाचं म्युझिकसुद्धा खूप चांगलं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक ते मला आवडलं. योग्य त्या ठिकाणी बॅकग्राऊंड स्कोरने व्यवस्थितपणे काम केल्यामुळे त्या पर्टिक्युलर सीनची ॲक्चुअली डेप्थ खूप जास्त वाढते आणि आपल्याला ते जाणवतं. आता निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल जर का बोलायचं झालं तर या सिनेमामध्ये स्वप्नील जोशी आणि त्याच्या वडिलांची जी स्पेस आहे त्याला अजिबात दिग्दर्शकांनी एक्सप्लोर केलेलं नाहीये. जे काही करशील ते सरळ मार्गाने करायचंय. म्हणजे बाप आहे मी, इथे पण आणि डिपार्टमेंटमध्ये पण. आणि ते तुम्हाला जाणवतं कारण खूप सगळे मल्टिपल लेयर्स असू शकले असते त्या दोघांच्या पर्सनॅलिटीजला. पण ते अजिबात न दाखवल्यामुळे तुम्हाला तिथे खूप मोठी घटना एक होते स्वप्नील जोशीच्या आयुष्यात, पण तरी तुम्हाला त्याच्यासोबत रिलेटच करता येत नाही. कारण ते तुम्हाला काही फीलच होत नाही. त्या बाप-लेकाचं प्रेम किंवा त्यांच्यामधलं काहीच तुम्हाला फील होत नाही. ते इतकं आर्टिफिशियल एकच सीन दाखवलाय फक्त आणि संपलं त्याच्यात. असं मलाच वाटतं, की दिग्दर्शकाने थोडीशी मेहनत इथे घ्यायला हवी होती. आणि या सिनेमामधला अजून सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट असा आहे, की या संपूर्ण सिनेमामध्ये स्वप्नील जोशीची एंट्री जवळ-जवळ स्लो मोशनमध्ये 8 ते 10 वेळा दाखवलेली आणि एका पॉइंट आल्यानंतर ते तुम्हाला इतकं बोर होतं ते बघून, इरिटेट होतं. आणि शेवटचा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट या सिनेमाचा आहे, की या सिनेमाचा जवळ-जवळ अर्धा भाग हा हिंदी भाषाने भरलेला आहे. उसके अंदर के शैतान को तूने देखा है. आणि ते ऐकल्यानंतर कानातनं लिटरली रक्ताच्या चिरकांड्या उडतात. कारण मी जेन्युइनली सांगते, मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. 1 ते 2 डायलॉग्स आपल्या ट्रेलरमध्ये पण दिसले होते. पण इतका सगळा, एवढे हिंदी डायलॉग्स असतील असं मी अजिबात एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. मला ना मराठी सिनेमासृष्टीतल्या सगळ्या मेकर्सला असं सांगायचं, की हा जो टिपिकल स्टिरियोटाइप तुम्ही बनवलाय ना, की एखादा कॅरेक्टर जर का मुस्लिम असेल फिल्ममध्ये, तर तो हिंदीतच बोलेल आणि मग त्याच्याशी पण सगळेजण हिंदीतच बोलतील. कारण माहितीये, मेरे को विजय को मार के अपने भाई को आजाद करने का है बस. ह्या ज्या वेळेला गोष्टी आपण जनरलाइज करतो ना आपल्या साहित्यामधनं, आपल्या पुस्तकांमधनं किंवा आपल्या कॉन्टेंटमधनं, त्यावेळेला गोष्टी समाजामध्ये खूप जनरलाइज होतात. आणि जिथे महाराष्ट्रात आता रिसेंटली मागच्या 1-2 महिन्यांपूर्वी एक घटना अशी घडली, की एका मुलाला मराठी बोलण्यावरनं मुंब्रामध्ये जे काही घडलं, तर मला असं वाटतं हे अशा ज्यावेळेला इन्सिडेन्सेस होतात ना, त्यावेळेला आपली एक नैतिक जबाबदारी, ज्यावेळेला आपण एक कॉन्टेंट बनवतो त्यावेळेला, की आपण अशा पद्धतीच्या गोष्टी नाही दाखवल्या पाहिजे. मुसलमान जरी असला म्हणून काय झालं, पण तो जर महाराष्ट्रात राहतोय, तर तो त्याला मराठीत बोलताना दाखवा ना. काजळ सुरमा घातला, टोपी घातला, संपला विषय. ताईत दाखवलं, वाटतोय ना, कन्व्हिन्सिंग वाटतोय तो मुसलमान आहे. एखादं कुठलं तरी वाक्य येऊ शकतं किंवा एखादा काहीतरी शब्द येऊ शकतो हिंदी किंवा उर्दूतला, असं काही ते चालेल. पण
लिटरली तो एखादं छोटंसं वाक्य, बेबी वाक्य मराठीत बोलतोय आणि बाकीचे सगळे संवाद तो हिंदीमध्ये बोलतोय. ज्यावेळेला तुम्ही कर्नाटकामध्ये जाल, तर तिथले मुस्लिम तुमच्याशी हिंदीत नाही बोलत किंवा उर्दूत नाही बोलत. ते तुमच्याशी कन्नडा भाषेतच बोलतात. सेम तेलुगू, तमिळ आणि मल्याळममध्ये ज्यावेळेला तुम्ही जातात ना तिथल्या रिजन्समध्ये, त्यावेळेला तिथले मुस्लिम हे लोकल लँग्वेज बोलताना दिसतात, ना की हिंदीमध्ये. सो मला असं वाटतं, की हे डेपिक्शन ना हिंदीचं मुस्लिम लोकांकडनंचं हे फक्त महाराष्ट्रात आहे आणि हे इतकं किळसवाणं प्रकार आहे. मला असं वाटतं, की या गोष्टींना सिनेमामधनं अजिबात नॉर्मलाईज नाही केल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे याच्या मी सक्त विरोधात आहे. म्हणून मी या सिनेमाला देईन 3 स्टार्स आउट ऑफ 5. ॲक्चुअली हा जॉनरा त्यांनी मेकर्सने एक्सप्लोर केलाय, वेल अटेम्प्ट केलाय त्यांनी. पण तरीसुद्धा जस्ट बिकॉज ऑफ दीज थिंग्स मला हा सिनेमा लिटरली मला 3.5 स्टार्स द्यायचे होते, पण मी 3 स्टार्स त्याच्याचमुळे देते. बाकी तुमचं काय मत आहे जिलबी ह्या सिनेमाला घेऊन ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि जर हा सिनेमा तुम्ही बघितला असेल तर जिलबी हे नाव का दिलंय आणि याचा संदर्भ त्यांनी कुठे दाखवलाय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मराठी सिनेमे प्लीज बघत राहा, सपोर्ट करत राहा, आलोचना करत राहा. सगळे सोबत आपण या इंडस्ट्रीला ग्रो करूया. तुमची माझी सगळ्यांची ग्रोथ सोबतच होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.